धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाश्री शुकोवाच श्रोणायाम श्रवण द्वादश्याम मुहूर्ते जिति प्रभु सर्वे नक्षत्र ताराद्याश्चक्रुस्त जन्म दक्षिणम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे या अष्टमस्कंधाच्या 18व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष वामन बटूचा जन्म झालेला आहे आणि कश्यप आणि प्रत्यक्ष अदिती यांच्या पोटी भगवान श्री वामन जन्माला आले. श्रवण द्वादशीच्या दिवशी यांचा जन्म झाला. यावेळेला अभिजित मुहूर्तावर, अभिजित मुहूर्त हे दुपारी असतं आणि सर्व नक्षत्र तारा चंद्र हे अत्यंत शुभ अशा ठिकाणी होते आणि अशा शुभ मुहूर्तावर द्वादशीच्या दिवशी भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणून आपण वामन जयंती त्यावेळेला साजरी करतो. आज आपण त्याला विजया द्वादशी असं म्हणतो. आकाशामध्ये शंख वाजले, भेरी वाजल्या, पुष्पवर्षाव झाला, देवांनी आनंद व्यक्त केला, अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व गायन गाऊ लागले. कारण आता भगवंताचा जन्म झालाय. आता सर्व प्रकारच्या दुष्ट शक्तीचा ऱ्हास तत्काळ होईल. म्हणून तुष्टवोर्मुनो देवा, मुनी आनंदित झाले, देव आनंदित झाले, पितर आनंदित झाले, अग्नी आनंदित झाला, सिद्ध विद्याधर चारण सर्वांना आनंद वाटला. याप्रमाणे आणि सर्वांनी भगवंताकडे उपायनं आणायला सुरुवात केली. आता भगवान हे तर बटू रूपामध्ये होते आणि या बटू रूपामध्ये असलेल्या भगवंताची मुंज करण्यात आली. तम बटुम वामनम दृष्टा मोदमाना महर्षया. भगवान वामनाची मुंज केली, 5व्या वर्षी मुंज केली आणि या वेळेला उपायनं लोकांनी आणलेले आहेत. कुणी कुणी काय काय आणलं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ज्याप्रमाणे बृहस्पतीनं यज्ञोपवीत, कश्यपानं मेखला अर्पण केली, त्याचप्रमाणे पृथ्वीनं मृग चर्म अर्पण केलं, कृष्ण मृग चर्म, ज्याला आपण कृष्ण मृग म्हणजे जे कृष्ण मृग असतात ज्याला आपण मृगसार असं म्हणतो, ते त्याचं चर्म बसण्यासाठी अर्पण केलं. त्याप्रमाणे चंद्रमाने दंड अर्पण केला, आदितीने कौपीन अर्पण केलं, कटिवस्त्र आकाशाने अर्पण केलं आणि यावेळेला अभिमानी देवतांनी वामनांच्या वरती छत्र धारण केलं. परीक्षित याला सांगतात शुकाचार्य, अविनाशी असणाऱ्या ब्रह्मदेवानी कमंडलू अर्पण केला आणि सप्तर्षींनी कुश अर्पण केलं, कुश म्हणजे दर्भ अर्पण केलं. सरस्वती हिने रुद्राक्षमाला अर्पण केली आणि याप्रमाणे वामनाच्या उपनयन संस्काराच्या वेळेला सर्वांनी सगळं अर्पण केलं. यक्ष आणि यक्षराज असलेले कुबेर यांनी भिक्षा पात्र अर्पण केलं आणि प्रत्यक्ष उमा सरस्वतींनी भिक्षा अर्पण केली. म्हणून आपण म्हणतो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. या ठिकाणी पार्वतीकडून भिक्षावळ ज्याला आपण म्हणतो, ही भिक्षावळ प्रत्यक्ष पार्वतीने घातली आणि म्हणून पार्वतीचं महात्म्य खूप आहे. ज्या पार्वतीने प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं रूप धारण केलेलं आहे. त्या अन्नपूर्णेच्या नुसत्या स्मरणाने सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. अशा भगवंताला पार्वतीने भिक्षावळ अर्पण केली आणि बटू वेशधारी असणारे हे वामन सर्व चमकू लागले. ज्याप्रमाणे तारागणाच्या मध्ये चंद्र चमकावा त्याप्रमाणे. त्यानंतर समिद्धम आहितम वन्य कृत्वा परिसमूहनम. आता या ठिकाणी अग्नी
प्रज्वलित केला, कुशासन टाकलं आणि परिसमूहनम परिस्तरणम पर्युक्षणम हे 3 जे मंत्र आहेत ते अग्नीची स्तुती आहेत. त्याचप्रमाणे अग्नीच्या भोवती पाणी घेऊन आपण सव्य अपसव्य या पद्धतीने ते पाणी फिरवावं लागतं. त्याला परिसमूहनम परिस्तरणम पर्युक्षणम असं म्हणतात. याप्रमाणे समिधांनी अग्नीचं आवाहन केलं. याप्रमाणे आणि त्यानंतर वामन यांनी हातात दंड धारण केला, कमंडलू धारण केला, भिक्षापात्र धारण केलं. त्याप्रमाणे आज आपण त्याला मुंजा म्हणतो. शब्द वास्तविक आपण मुंज करायची मुंजा. तर मुंजा काय? मुंजा नावाचं एक गवत असतं, एक तृण असतं. ते त्या तृणाचं जी मेखला आहे ती कमरेला बांधायची असते आणि म्हणून त्याला मुंजा म्हणतात. आणि म्हणून मुंजा शब्द रूढ झाला, मुंज शब्द रूढ झाला. तो मेखला बांधायची असते कमरेला. ही कशासाठी? व्रतबंध. व्रतबंध म्हणजे आता व्रतामध्ये तू बंदिस्त झालास, कमरेला बांधलं म्हणजे या ठिकाणी व्रतबंधाचं ते प्रतीक आहे आणि म्हणून व्रतबंध. मग यावेळेला सगळ्या प्रकारच्या व्रतांची सुरुवात होते, ब्रह्मचर्याची सुरुवात होते, ज्ञान प्राप्त करण्याची सुरुवात होते. त्याप्रमाणे तम नर्मदायास्तट उत्तरे बले. आणि मग त्यांनी विचार केला की अरे आता आपल्या कार्याला लागलं पाहिजे. पहा यांच्याकडून हे शिकायचंय की 5 वर्षाचं वय आहे, मुंज झालीये, व्रतबंध झालाय, आता आपण आपल्या उद्योगाला लागावं. आपण कशासाठी अवतार धारण केलाय? बलीला या ठिकाणी पाताळात घालण्यासाठी, बलीचं सत्वहरण करण्यासाठी. आणि म्हणून ताबडतोब विचार केला की बस आता आपण कामाला लागावं. भृगुकच्छ या भागात प्रत्यक्ष बलीनं भार्गव कुलातील ब्राह्मणांना प्रसन्न करून एक यज्ञ सुरू केलेला होता आणि हा यज्ञ पूर्ण करून त्यांना इंद्रपद कायमचं प्राप्त करायचं होतं. ज्याप्रमाणे कारण 100 यज्ञ झाले की इंद्रपद प्राप्त होतं. 99 यज्ञ पूर्ण झाले होते आणि हा 100वा यज्ञ चाललेला होता. तम नर्मदायास्तट उत्तरे बले. नर्मदेच्या उत्तर तटाकावर भृगुकच्छ नावाचं जे स्थान आहे त्या ठिकाणी भृगुवंशी ऋत्विज यांच्याकडून श्रेष्ठ यज्ञाचं अनुष्ठान यांनी सुरू केलेलं होतं. वामनाला हे कळल्याबरोबर वामनाने तिकडे आपला मोर्चा वळवला. सूर्या केला आयात्युतवा विभाव सुहू सनत कुमारोथ दृक्षया क्रतो हो. याप्रमाणे ते तिथून निघाले आणि भृगूचे पुत्र शुक्राचार्य आपल्या शिष्यासमवेत तिथं बसलेले होते. तेवढ्यात भृगुकच्छ भागामध्ये हा यज्ञ सुरू असलेला कळल्याबरोबर वामनाने आपले काही सोबत साथीदार घेतले, काही मित्र घेतले, काही हातामध्ये शस्त्रधारी लोक सुद्धा घेतले. हे आपण वामनाकडून शिकलं पाहिजे की जायचे भिक्षा मागायला, पण भिक्षा मागायला जाताना सगळ्या प्रकारच्या योग्य सामर्थ्यानिशी जायचे, रिकाम्या हाताने जायचं नाही. वेळ पडली तर आपल्याला युद्ध करावं लागेल हे कळलं पाहिजे. कुठं आपण चाललो, आपली काय परिस्थिती होईल याचं फार सुंदर उदाहरण कृष्णाकडून सुद्धा घेण्यासारखं आहे. कृष्ण जेव्हा शिष्टाईला गेले तेव्हा ते काही रिकाम्या हाताने गेले नाहीत. कृष्ण शिष्टाईला गेले तेव्हा त्यांनी सोबत सगळं सैन्य आणलेलं होतं. का? वेळ आली तर आपण इथं युद्ध करू. अर्थात कृष्णाने आपलं व्यापक रूप तिथं प्रगट केलं आणि कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न, बंदिस्त करण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला होता, पण कृष्णाने तो हाणून पाडला. सांगायचं तात्पर्य असं की कोणत्याही कामाला जायचं असलं, जरी आपण म्हणतो की एक साधं मशक मारायचं आहे, एक साध्या मशकाची हत्या करायची आहे, तरी सुद्धा सर्व शक्तीनिशी केली पाहिजे. सिंह ज्याप्रमाणे आपल्या भक्ष्यावर परिपूर्ण अर्थाने परिपूर्ण शक्तीने हल्ला करतो, आपल्या पंजामधून भक्ष्य सुटू देत नाही. एक उंदराला मारायचं असलं तरी वाघाला मारायची तयारी पाहिजे, याला म्हणतात सामर्थ्य. म्हणून ज्याप्रमाणे त्याने आपलं सगळे सोबत मित्र घेतले, छत्र घेतलं, छत्र धारण केलेलं होतं, दंड होता, कमंडलू होता आणि पाण्यासह तो तिथे आला. मौंजा मेखलयावीत मुपवीता जिनोत्तरम जटिलम वामनम विप्रम माया माणवकम हरिम. आणि त्यांच्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिथे हे सगळे भृगु वंशीय मंडळी, शुक्राचार्याच्या आदेशाने सगळे शिष्य मंडळी त्या ठिकाणी मंत्र म्हणत होती.
स्वाहाकार चाललेला होता. ओम इंद्राय स्वाहा इंद्राय इदं मम, ओम अग्नये स्वाहा अग्नय इदं मम, ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदं मम. स्वाहाकार चालला होता. त्याचप्रमाणे स्वधाकार चाललेला होता, वषटकार चाललेला होता. आणि हे सगळं आकाशामध्ये सगळं धुराचे लोट चाललेले, सगळीकडे मंत्रभारित वातावरण झालेलं. आणि तेवढ्यात वामनाचा तिथे प्रवेश झाला. यज्ञ मंडपात प्रवेश केल्याबरोबर प्रविष्टम वीक्ष भृगव सर्वशिष्यास्ते साग्निभी, आपल्या सर्व शिष्यासह हा वामन तिथे गेल्याबरोबर सगळे लोक उभे राहिले. अरे कोण आले? दिसायला तर लहान आहे, 5 वर्षाचं बटुवेश आहे, परंतु अत्यंत तेजस्वी दीप्तिमान सूर्याप्रमाणे दिसू लागले. प्रतिगृंडन समुत्थाय, त्यांनी नुसता प्रवेश केल्याबरोबर, याला म्हणतात सामर्थ्य, याला म्हणतात प्रभाव असा असतो की प्रवेश केल्याबरोबर, या एका नाटकामध्ये फार सुंदर विवरण करण्यात आलेलं आहे. त्यांनी असं वर्णन केलंय की कृष्णाचा जेव्हा प्रवेश होणार होता या दुर्योधनाच्या सभेमध्ये, तेव्हा दुर्योधनाने ठरवलं होतं, सगळ्या राजांना सांगून टाकलं होतं की कुणीही उठून उभा राहायचं नाही, कृष्ण आला तरी उठून उभा राहायचं नाही, सगळ्यांनी खाली बसायचं, म्हणजे आपोआपच कृष्णाचा अपमान होईल. हे सगळं आधी ठरवून टाकलं. परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. प्रत्यक्षात काय झालं, कृष्ण आल्याबरोबर सगळे राजे उठून उभा राहिले. का हो म्हणले, एवढं पडवून सांगून शिकवून? हो, त्याचं कारण असं आहे की प्रभावच असा असतो की माणूस खाली बसू शकत नाही. मनामध्येच धाक असतो, अरे बसायचं कसं आपण, म्हणलं दुर्योधन म्हणून काय झालं, आपण बसणार कसं. याप्रमाणे दुर्योधनाने सांगून सुद्धा राजे उठून उभे राहिले आणि दुर्योधन सुद्धा कडमडला, पडला तिथे जाग्यावर. सांगायचं तात्पर्य असं की हा प्रभाव आहे, त्या व्यक्तीचा प्रभाव असतो. ज्याचप्रमाणे लोकमान्य टिळक आल्याबरोबर सगळे लोक उठून उभा राहत असत. अहो, न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव होता. असो, याप्रमाणे जटिलम वामनम विप्रम, वामनाचं ते मोठं छोटंसं बारीक बटूचं रूप धारण केलेलं, परंतु तेजस्वी होते. सगळे उठून उभा राहिले. यजमान प्रमदेव दर्शनीय मनोरमम, आणि सगळे लोक वामनाला बघून उठून उभे राहिले, हात जोडले, या या या, स्वागत केलं. स्वागतंते महाराज आपलं स्वागत असो. स्वागतेनाभिनंद्याथ पादो भगवतो बलिही, बलीला वार्ता कळल्याबरोबर बली धावत आला. अहो, तो तर स्वागत करायला तयारच होता. आपल्याकडे स्वागत समिती करतात ना, स्वागत समिती कशासाठी असते, अहो कुणी आलं तर त्यांचं स्वागत झालं पाहिजे, निदान या म्हणायला कुणीतरी पाहिजे, या महाराज बसा. कारण या म्हणणं सुद्धा आवश्यक आहे. तो आलेलाच असतो, परंतु या म्हणण्यामध्ये एक प्रकारचं महत्व आहे. याप्रमाणे आल्याबरोबर तत्पाद शौचम जन कल्मषापहम, भगवान त्या ठिकाणी प्रवेशल्याबरोबर बली आला. बलीनी त्यांना अभ्युत्थान दिलं. त्याचप्रमाणे त्यांना या बसा म्हटले, त्यांना आसन ग्रहण करायला सांगितलं. आणि बली म्हणतो, स्वागतंते नमस्तुभ्यम ब्रह्मम किम करवामते, महाराज बसा, मी आपणासाठी आपली काय सेवा करू, सांगा, आपण कोण आहात हे मला काही कळत नाही. ब्रह्मर्षिणां तपस साक्षात मन्येत वार्य वपुर्धरम, आपण प्रत्यक्ष ब्रह्मर्षी आहात की काय, तुम्ही प्रत्यक्ष आज तुमचे पावलं. बली मोठा चांगला होता तसं म्हटलं तर, ज्ञानी होता, साक्षर होता, शिक्षित होता, त्याप्रमाणे सुसंस्कृत होता. फक्त एवढंच की दुसऱ्याचं ते माझं ही त्याची प्रवृत्ती होती. याप्रमाणे बलीनी त्या काळातले सगळे ब्राह्मण आपल्याकडेच लावले होते कामाला, दुसरीकडे कुठं जायचंच नाही. याला म्हणतात बळीची प्रवृत्ती. म्हणून आज बळी तो कानपिळी शब्द आपण वापरतो. असो, याप्रमाणे बली मोठ्या गोड भाषेत बोलू लागला. आज खरं म्हणजे अद्याना पितरस तृप्ता, आज माझे पितर तृप्त झाले, आज माझं सगळं कुल पावन झालं. काय गोड बोलतोय तो, अद्याना पावितम कुलम, आज माझं कुळ पावन झालं. म्हणून आपण बलिप्रतिपदा साजरी करतो बघा, दिवाळीच्या पाडव्याला बलिप्रतिपदा. का, बलीच्या नावाने ही प्रतिपदा आहे. याप्रमाणे अद्य स्विष्टा करतो रयम, आज खरोखर मी धन्य झालो, माझं कुळ धन्य झालं, माझं कुळ पावन झालं. आणि मी जो यज्ञ सुरू केलाय तो यज्ञ खऱ्या अर्थाने आज परिपूर्ण होणार आहे. का, आपल्यासारख्यांचं आगमन माझ्या यज्ञात झालं. खरोखर अद्य स्वेष्ट करतो रयम यद भवान आगतो ग्रहान अद्याग्नयो मे सुता येता विधी. अहो, आपण कोण आहात, आपण प्रत्यक्ष सूर्य आहात का, आपण प्रत्यक्ष या ठिकाणी
माझ्या सनतकुमारासारखे दिसता आहात. आपण सनतकुमार आहात का सांगा. गाम कांचनम गुणवत धाम मृष्टम. आणि आपल्याला काय पाहिजे सांगा. मी या ठिकाणी जो यज्ञ सुरू केलाय त्या यज्ञामध्ये मी कुणालाही बिनमुख पाठवत नाही. तुम्ही यज्ञात आलात, माझ्या यज्ञाच्या निमित्ताने उपस्थित झालात, मी तुमची काय सेवा करू, तुम्हाला काय देऊ सांगा. यद्यत बटो वांछति तत्प्रती क्षमे. तुम्हाला जे पाहिजे ते मागा, मी तुम्हाला देईन. तुम्ही मागा आणि मी नाही म्हणणार नाही. तुम्ही काही मागा. तुम्हाला गायी पाहिजे असतील, तुमचं नुकतंच मुंज झाली आहे, तेव्हा तुम्हाला गायी पाहिजे असतील, या ठिकाणी तुम्ही ब्रह्मचारी आहात म्हणून गायीची सेवा तुम्हाला करायची आहे. गोमूत्र लागतं, शेण लागतं, त्याचप्रमाणे दूध लागतं, गायीचं तूप लागतं, लोणी लागतं. तेव्हा तुम्हाला गायी पाहिजे असतील तर मी गायी द्यायला तयार आहे. सुवर्ण पाहिजे असेल तर सुवर्ण द्यायला तयार आहे. त्याप्रमाणे तथान्न पेयमुतवा विप्रकन्याम. आणि तुम्हाला मी सगळ्या प्रकारचं धन धान्य, त्याचप्रमाणे पृथ्वी द्यायला तयार आहे. गाम पृथ्वी, गाय दोन्ही अर्थ आहेत, गाय गाई आणि पृथ्वी. तुम्हाला मी सगळी पृथ्वी दान करतो. सांगा आपल्याला काय पाहिजे सांगा. आता ग्रामान समृद्धान तुरगान गजान वा. तुम्हाला गावं पाहिजे असेल तर गावं देतो. हत्ती घोडे रथ पायांदळ सगळं मी तुमच्या पायाशी अर्पण करतो. रथांचा रथम संप्रती इच्छ. तुम्हाला काय पाहिजे सांगा. महाराज तुमची आत्ता मुंज झाली आहे, परंतु तुमचं जर तुम्हाला वाटत असेल की गृहस्थाश्रमातून या ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रमात यायचंय तर तुम्हाला मी मुलगी देखील द्यायला तयार आहे ब्राह्मणाची. तुम्हाला जर एखाद्या ब्राह्मणाची मुलगी करायची असेल तर तेही मला सांगा. विप्रकन्याम. ब्राह्मणाची मुलगी देखील मी तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते हे सगळं इथे वैरोचनैर्वाक्यम धर्मयुक्तंच सुंदृतम. असं वैरोचनाचं वाक्य ऐकलं, बलीचं वाक्य ऐकलं. धर्मयुक्त होतं, सुंदृत म्हणजे गोड होतं, बोलायला ऐकायला मोठं चांगलं वाटलं, सुसंस्कृत वाटलं, विरोध केला नाही, कडक बोलला नाही, किती गोड बोलला, सगळं द्यायची तयारी केली. भगवंत हसले आणि ते म्हणाले, अरे अहो राजेसाहेब, तुम्ही जे मला सगळं द्यायला तयार आहेत ना ते बरोबर आहे तुमचं. खरोखर तुम्ही जे बोलता आहात ते तुमच्या कुळाला अनुकूलच आहे. पहा किती अभ्यास केला होता, 5 वर्षाचं वय होतं, पण आपण कुठं जाणार आहे, तिथे राजा कोण आहे, त्याचे वडील कोण होते, त्याचे आजोबा कोण होते, त्याची परंपरा काय, हे सगळं समजून घेतलेलं होतं. आपण एखाद्या ठिकाणी जातो, काय किंवा मला माहित नाही, मी गेलो तिथं पण माझा काय अभ्यासच नव्हता, माझा विचारच नव्हता, मी माहितीच करून घेतली नाही, असं नसतं. ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय ती परिपूर्ण माहिती खडानं खडा पाहिजे. तेव्हा हा वामन म्हणतात की अरे बले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. कुलोचितम धर्मयुतम. तुझं वाक्य तू बोलतोयस ते धर्मयुक्त आहे, तुझ्या कुळाला अनुकूल बोलतोयस. का तर मला माहिती आहे तुझं कुळ. पितामह कुलवृद्ध प्रशांत. तुझे वडील माहित आहेत, तुझे काका मला माहित आहेत म्हणजे अहो मी ऐकून आहे त्यांची कीर्ती, तुमच्या वडिलांची कीर्ती. पहा एखाद्या माणसाला तुमच्या वडिलांबद्दल मी ऐकून आहे असं म्हणल्यावर प्रेम निर्माण होतं. नाही मी ऐकून आहे तुमच्या वडिलांबद्दल, काय तुमचे वडील होते, काय कीर्ती त्यांची, तुमचे काका किती मोठे. तेव्हा प्रत्यक्ष तुमचे वडील हे यांनी विष्णू बरोबर युद्ध केलं. तुमचे काका हे यांनी देखील भगवान विष्णू बरोबर युद्ध करून ते रणांगणामध्ये ठार झाले. इतके वीर होते, इतके शूर होते. त्याचप्रमाणे अहो तुमचे वडील तर प्रत्यक्ष प्रल्हाद आहेत आणि ते तर भगवत भक्त आहेत, ते तर कोणाला माहीत नाहीत. तुमचे याप्रमाणे आजोबा, त्याचप्रमाणे तुमचे चुलते, हे सगळे मला माहित आहेत. प्रत्याखातापती शुद्ध यो वादात विजातये नसंती तीर्थे युधिचार्थेनार्थिता परांगमुखाय तुमने स्मृपो प्रल्हाद उद्गायती थोडबख्ये. आणि तुमचे वडील तर प्रल्हाद हे एखाद्या चंद्राप्रमाणे चमकणारे भक्त म्हणून श्रेष्ठ आहेत. याप्रमाणे तुमचे आजोबा, त्याचप्रमाणे तुमचे आजोबांचे दुसरे भाऊ आणि हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष, त्याचप्रमाणे तुमचे वडील प्रल्हाद, हे सगळे श्रेष्ठ आहेत. प्रतिवीरम दिग्विजय नाविंदत कदायुधा. प्रत्यक्ष भगवंताशी ज्यांनी युद्ध केलं असे तुमचे आजोबा आणि तुमचे वडील हे तर भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. चिंतयामास कालज्ञो विष्णू माया विरांबरा. म्हणून तुम्ही या ठिकाणी जे बोलता ते मोठं योग्य आहे, कुलाच्या दृष्टिकोनातून उचित आहे. तुम्ही कुलाचा योग्य सन्मान करता, तुम्ही
कुळाच्या दृष्टिकोनातून तुमचं जे असुर कुल आहे, ते जे दैत्य कुल आहे, त्या दैत्य कुलाच्या दृष्टीने तुम्ही योग्य बोलता, योग्य वागता. आणि तस प्राणरंध्रेण विघ्नचिता क्षमां द्याम दिशाखम विवरान समुद्रान विष्णू विचन्वन्न ददर्श वीरा. त्याप्रमाणे पिता प्रल्हाद पुत्रस्ते तद्विद्वान द्विजवत्सला. याप्रमाणे ब्राह्मणे पूर्वजय शूरे. तुम्ही सर्वांना खुश करता, ब्राह्मणांना सगळं दक्षिणा देता. त्याचप्रमाणे पदानी त्रीणे दैत्येंद्र. परंतु तुम्ही मला हे सगळं द्यायला तयार आहेत, पण मला बाकी तुमच्याकडून काहीच नको. मला तुमची पृथ्वी नको, मला धन नको, मला धान्य नको, मला हत्ती नको. मला फक्त माझ्या पायाने 3 पावलं जागा द्या. पदानी त्रीण दैत्येंद्र संमितानि पदा मम नान्यते कामये राजन वदान्या जगदीश्वरात. काय 3 पावलं जागा तुमच्या पायाने? अहो, तुमचे करंजी एवढाले पाय, 5 वर्षाचं वय, करंजी एवढाले पाय, कशी पुरेल म्हणून तुम्हाला जागा? हो, पुरे म्हणले मला माझ्या जागेवरून कोणी उठ नाही म्हणलं म्हणजे झालं. ऐशी जगह बैठ की कोही न बोले उठ. अशा जागेवर माणसाने बसावं की कोणी उठा म्हणू नये. म्हणून आपण म्हणतो समोरचं ताट द्यावं पण पाठ देऊ नये. समोरचं ताट द्यावं, पंचपक्वान्नाने भरलेलं घ्या. तुम्हाला कमी पडलंय का जेवायला? तुम्ही आलात का? पण पाटावर मात्र मी बसतो. म्हणून माणसाने जागा सोडू नये. एवढी 3 पावलं जागा मला बसण्या एवढी झाली म्हणजे पुरेशी आहे. पदत्रयम वृणीते यो बुद्धिमानते विपदाशुषम. तो हसला. अरे अहो वामन महाराज, तुम्ही बटू वामन, लहान दिसता, ब्रह्मचारी आहात, तुम्ही जरा वयाने लहान आहेत. तुम्ही वडिलांना विचारून यायला पाहिजे होतं. तुमच्या वडिलांना विचारायला पाहिजे होतं की मी बलीकडे चाललोय, काय मागू. नाहीतर तुम्ही कोणाला विचारा, एखाद्या वृद्धाला, एखाद्या ज्ञानी माणसाला विचारा की काय मागावं, राजाला काय मागावं हे विचारा. तुम्हाला कळत नसेल तर मी सांगतो तुम्हाला. तुम्ही 3 पावलं जागा कशी हो, आणि ती तुमच्या पावलाने म्हणता. तो म्हणतो हो, मला 3च पावलं जागा द्या. आणि त्याचं कारण असं आहे राजा, कारण या वामनाने सुद्धा सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या होत्या. वामन म्हणतात सप्तद्वीपा देवतो, हे पृथ्वीचे मालक आपण आहात. सप्तद्वीपाधी पतयो नृपा वैन्य गदादया. तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात. परंतु एक माझ्या मनात एक आहे की मी जर तुम्हाला एखादं राज्य मागितलं, पृथ्वी मागितली, तर मला वाटेल की ही देखील अपुरी आहे. कारण माणसाची इच्छा ही कधी पूर्ण होत नसते. माणसाला 1000 रुपये मिळाले तर वाटतं नाही 2000 मिळाले असते तर बरं झालं असतं. 5000 मिळाले तर नाही 10 तर मिळायला पाहिजे होते निदान. माणसाची प्रवृत्ती सारखी ज्या तृष्णेसारखी आहे. त्याची तृष्णा, पैशाची तृष्णा कधी कमी होत नाही. म्हणून मला जर पृथ्वी तुम्ही दिली तर मला वाटेल त्रैलोक्याचं राज्य मिळावं. म्हणून सप्तद्वीपाधिपतयो नृपा वैन्य गदादया. यापूर्वी मोठमोठे राजे होऊन गेले, त्यांनी पृथ्वीवर राज्य केलं आणि ते नष्टही झाले. म्हणून माणसाची इच्छा ही कधीच पूर्ण होत नसते. त्याला जेवढं मिळेल त्यापेक्षा जास्त मिळावं असं वाटतं. आणि म्हणून आमच्यासारखे ब्राह्मण हे जर संतुष्ट नसतील तर त्या ब्राह्मणत्वाला अर्थ नाही. या ठिकाणी एक महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी. कोणते? संतुष्टो वर्तते सुखम. तृष्णेमध्ये दुःख आहे, वसवस करण्यामध्ये दुःख आहे, आणि संतुष्टतेमध्ये आनंद आहे. अर्थ आहे कामैर गता नांतम तृष्णाया इति न श्रुतम. तृष्णा माणसाला वसवस करायला लावते, तृष्णा माणसाला दुःखी बनवते. माणसाच्या दुःखाचे एकमेव कारण आहे कोणतं? तृष्णा करणे, हावहाव करणे, विनाकारण जे मिळत नाही त्याच्या मागं धावत जाणे, त्याला म्हणतात तृष्णा. म्हणून तृष्णा माणसाने करू नये. जेवढं मिळेल त्यात समाधान मानावं. संतुष्टो वर्तते सुखम. माणसाने संतुष्ट राहावं. आणि हे पहा, पुंसोयम संस्कृते हेतू रसंतोषार्थ कामयो. माणसाने संसारामध्ये संतुष्टता हीच महत्वाची. जब आये संतोष धन, अहो राजधन गजधन, हे सगळं केवळ क्षणार्धात नष्ट होणार आहे. राजधन काय, गजधन काय, रतनधन काय, हे सगळं नष्ट होणार आहे. जब आये संतोष धन सब धन धूली समान. असं म्हणतात की संतोष नावाचं धन हे विकत मिळत नसतं. संतोष आपल्या मनात असतो. संतोष प्रवृत्ती आहे. आणि जोपर्यंत संतोष नावाचं धन माणसाला प्राप्त होत नाही
तोपर्यंत तो वसवस करत राहतो आणि वसवशीमध्ये सुख नाही. कुत्र्यासारखं लायलाय करण्यात सुख नाही. पुंसोयम म्हणून यदृच्छयोपपन्नेनं संतोषो मुक्त हे स्मृत. आणि माणसाने अल्पसंतुष्ट असावं. ब्राह्मणांनी तरी निदान ब्राह्मण म्हणून घ्यायला आपण म्हणतो जानवघातलं म्हणजे ब्राह्मण नाही, जानवघातलं ब्राह्मण नाही होत. संतुष्टता मनात आली का तर ब्राह्मणत्व. यदृच्छया लाभतुष्टस्य तेजो विप्रस्य वर्धते. ब्राह्मणाचे या ठिकाणी वैशिष्ट्य सांगताना त्यांनी सांगितलंय की तेज आणि त्याचं सामर्थ्य हे कधी वाढतं तर जो संतुष्ट असेल त्याचं वाढतं. जर वसवस करणाऱ्या ब्राह्मणाचं तेजही वाढत नाही आणि त्याचं सामर्थ्यही वाढत नाही. म्हणून शापन आता मारी आशीर्वचनही आता तारी. एखाद्याने आशीर्वाद दिला तरी खोटा होतो आणि शाप दिला तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. कशामुळं? तुमच्यामध्ये संतुष्टता नाही, तुमच्यामध्येच तेज नाही, तर शब्दात तेज कुठून येईल? म्हणून जुन्या काळातले लोक बोले ते खरं होत. कशामुळं असे? त्याचं कारण त्याच्यामध्ये तेजस्विता होती, तपस्विता होती, सामर्थ्य होतं. यदृच्छा लाभसुष्टस्य. आणि म्हणून ब्राह्मणांनी तरी निदान यदृच्छा जे देईल ते घ्यावं, त्यात समाधान मानावं. आणि तर त्याचं तेज वाढतं, त्याचं सामर्थ्य वाढतं. तेजो विप्रस्य वर्धते. आणि म्हणून मला संतुष्टता ही प्रिय आहे. माझ्या 3 पावला जागात मला संतुष्टता आहे. तस्मानी त्रीणी पदान्येव. म्हणून राजा मला फक्त माझ्या पायाने 3 पावलं जागा दे, बस, मला दुसरं काही नको. वित्तंजावत प्रयोजनम. मला काहीच नको. तुझे धन नको, धान्य नको, त्याचप्रमाणे पृथ्वी नको, पृथ्वीपतित्व नको, गज नको, हत्ती नको, घोडे नको, काहीच नको. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, हे ऐकल्याबरोबर प्रल्हादात या बलीचाही नाईलाज झाला आणि बलीनी हातामध्ये झारी घेतली. इत्युक्त सहन नाह वांछात प्रतिगृह्यताम. ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या पायाने 3 पावलं जागा देतो म्हणून झारी घेतली आणि आता पाणी सोडायचं. वामनाय महेंदा तुम जग्राह जलभाजनम. जग्राह जलभाजनम, पाण्याचं पात्र आणलं, अर्थात झारी आणली आणि तुम्हाला मी आता ही देतो म्हणून पाणी सोडायचे पायावर. विष्णवे क्ष्माम. एवढ्या बलीचे गुरु शुक्राचार्य धावत आला. अरे भले भले भले, थांब, काय करतोस तू, काय करू लागलास? हो म्हणले, यांना मी 3 पावलं जागा यांनी मागितली, त्यांच्या पायाने देऊन टाकतो. देऊ नको म्हणले, थांब, देऊ नको. आता ही शुक्रनीती आहे, पहा, त्याला म्हणतात शुक्रनीती. शुक्रनीती जशी याप्रमाणे आपल्या याच्यामध्ये विविध नीती सांगितलेल्या आहेत, त्याप्रमाणे इथे शुक्रनीती आहे. एष वैरोचने साक्षात. अरे तुला माहितीये का हा कोण आहे ते? हे बले हा कोण आहे? भगवान विष्णुरव्यया. हा प्रत्यक्ष भगवान विष्णू आहे. तुझ्या समोर भिक्षा मागण्याच्या निमित्ताने आलाय, बटूचं रूप घेऊन आलाय. कश्यपाचा पुत्र आहे हा, अदितीचा आणि कश्यपाचा पुत्र. देवानाम कार्यसाधक हा. देवाचं कार्य साधण्यासाठी आलाय, इंद्राला त्यांचं राज्य देण्यासाठी आलाय. तू ओळखलं नाहीस याला? अरे हे पहा, दास्य त्याची शक्राय. हा खोटेपणाने तुझ्या समोर आलाय, खोटं रूप धारण केलंय. हे याचं खरं रूप हे बटूचं नाहीये. हा केवळ वेश धारण केलाय त्यांनी. तू याला अजिबात काही देऊ नकोस, पाणी सोडू नकोस. असं म्हणल्यावर या ठिकाणी पुन्हा त्यांनी शुक्रनीती सांगायला सुरुवात केली. अरे भले, आपली असुराची नीती अशी आहे. असुराची नीती काय तर त्रिभिक्रमैरिमाम लोकान विश्वकाय क्रमिष्यती खंच काय न महता. तुला माहिती का, हे 3 पावलं जे यांनी त्याच्या पायाने मागितलेत ना, त्याच्या एका पायाने तो सगळं विश्वव्याप्त करील. तिन्ही दुसऱ्या पायाने खम आकाश व्याप्त करील आणि तुला म्हणेल माझा 3रा पाय मी कुठे ठेवू सांग. आणि मग तुला नरकात जावं लागेल, कारण तू जर 3 पावलं जागा याला दिली नाहीस याच्या पायाने तर तुला नरकाशिवाय दुसरा मार्ग नाही. निष्ठाम ते नरके म्हणणे हे प्रदातो प्रतिश्रुतम. आणि म्हणून तुला मी सांगतो याला देऊ नकोस. माझी नीती तू ऐकून घे. धर्माय यथाय कामाय स्वजनाय च. यज्ञ दान तप कर्म हे ठीक आहे, हे बरोबर आहे, हे आपण केलेच पाहिजेत. परंतु धर्म यश कधी प्राप्त होईल? जर आपण जिवंत असू तर. अरे तू जर उद्या मेला तर तुझं यश कसं होईल? तुझा धर्म कोण करणार?
तुला धर्माचं फळ मिळेल का? आणि म्हणून पंचधा विभजंती धर्म, त्याचप्रमाणे यश, अर्थ, काम आणि स्वजन. आपण जे जे कार्य करतो ते 5 ठिकाणी विभागायचं असतं. 5 ठिकाण, 5 गोष्टींमध्ये, 5 गोष्टीसाठी हे आपण काम करतो. कोणतं? धर्मासाठी, यशासाठी, अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे इच्छा, आणि स्वजनायच. काही लोकांसाठी असतं. आपण म्हणतो ना, अहो सगळं चांगलं झालं, लग्न कसं झालं? हा वा, काय लग्न झालं छान, काय जेवण होतं. अहो म्हणजे काय? जेवण म्हणजे लग्न आहे का? अहो नवरा बायको ते काही पाहिले नाहीत, मी गडबडीत निघून आलो. जेवण मात्र चांगलं होतं म्हणजे लग्न चांगलं झालं. म्हणून जे इतर लोक आहेत ते मिष्टान्नम इतरे जनाः. मिष्टान्न कसं होतं? इतर लोकांना मिष्टान्न महत्वाचं आहे. म्हणून इतरांच्यासाठी सुद्धा आपण काही केलं पाहिजे. स्वजनायच, आपले जे मित्र मंडळ, स्नेही ज्या मंडळी आहेत त्यांना आपण कपडे लत्ते अर्पण केले म्हणजे ते म्हणतात वा वा, खूप चांगलं झालं बाबा, लग्न मोठं चांगलं झालं. कपडे लत्ते, काय दागदागिने दिले, काय आंदण दिलं, काय आहेर केले कोणाला? आपल्याला. तर आपण खुश. आणि नाही आहेर केले की काय लग्न, त्याला काय अर्थ आहे? उगच गेलो असं वाटायला लागलं. का बरं? आहेर नाही, देणे नाही, घेणे नाही, विनाकारणच जाणं येणं झालं. म्हणजे लोकांना सुद्धा अपेक्षा असते. मग धर्म हा यासाठी 5 गोष्टी आहेत. यश प्राप्त झालं पाहिजे, कीर्ती प्राप्त झाली पाहिजे, त्याचप्रमाणे अर्थ प्राप्त झाला पाहिजे, पैसा, आपल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, आणि स्वजन लोकांनाही आनंद झाला पाहिजे. तर धर्म. तुझ्या यज्ञातून जर हे साध्य नाही झालं तर काय उपयोग आहे? अत्रापि ब्रह्मगीतम. आता तुला मी उपनिषदातलं, वेदात्म तत्वज्ञान सांगतो. म्हणजे आता पहा, वेद सुद्धा लोक आपल्या पद्धतीने कसा वापरतात. वेद सुद्धा आता वेदातलंच आहे. हे शुक्र जो सांगतो, शुक्राचार्य जे सांगतात ते वेदातलंच आहे. वेदाने असं म्हटलंय काय? सत्यमोमिति यत् प्रोक्तम यन्ने त्याहा नृतम हितत. वेद असं सांगतो की जर ओम म्हटलं, आपण म्हणतो ना ओम भवते भिक्षां देही, तर ते दान द्यावं. आणि जर ओम म्हणलं नाही तर तुम्ही खोटं केलं, खोटं झालं. म्हणून तू ओम म्हणलास का? नाही, मी काही ओम म्हणलो नाही. मग बस, तू नाही दिलं तरी चालतं, कारण तू ओम म्हणला नाहीस म्हणून तुला द्यावं असं बंधन नाही तुझ्यावर. ओम जर म्हटलास तर मग मात्र वेद सांगतो हे योग्य आहे, हे सत्य आहे. आणि ओम म्हणला नाही तर ते असत्य आहे. म्हणून तू ओम म्हणला नाहीस म्हणून तुला काही दोष लागायचं काही कारणच नाही. सत्यमोती यत् प्रोक्तम ओमिति. ओमिति म्हणजे ओम इति. ओम असं म्हणलं तर सत्य, आणि ओम नाही म्हणलं, ओम म्हणल्याशिवाय जर तुम्ही भिक्षा मागितली तर ती खोटी. म्हणून ओम भवती भिक्षां देई, नुसती भवती भिक्षां देई नाही, ओम. तेव्हा ओम स्वस्ती असा शब्द आपण वापरतो. ओम भवती भिक्षां देई, ओम स्वस्ती. तर हे स्वस्ती नाही, नुसतं ओम स्वस्ती आहे. याप्रमाणे सत्यमो मिती यत् प्रोक्तम यांनी त्या हात अनृतम हि तत्. जर ओम नाही म्हणलं तर अनृत, खोट आहे. आणि म्हणून तुला मी हे वेदातलं तत्व सांगतो. आणि वेद असं सांगतो, वेदाने असं सांगितलंय की सत्य हे या धर्माच्या झाडाचं फळ आहे. सत्य, सत्यम पुष्पम फलम. सत्य, पुष्प आणि फळ, एखाद्या झाडाचं फूल आणि एखाद्या झाडाचं फळ हे सत्य आहे. कोणत्या? विद्यादात्म वृक्षस्य गीयते. ते म्हणतात वृक्ष जर असेल तर फल आणि फूल येईल, वृक्षच नसेल तर फळ येणार नाही, फुलं येणार नाही. तर वृक्ष म्हणजे हा देह आहे, अशी यांची कल्पना. म्हणजे हे असुर आहेत ना, हे देहात्मवादी आहेत, देहाला सर्वस्व मानणार आहेत. त्यामुळे ते म्हणतात, शुक्राचार्य म्हणतात हा देह म्हणजे वृक्ष आहे. या वृक्षाला फळ आणि फूल कधी येईल? जर देह शिल्लक राहिला तर. आणि तुझा देहच नष्ट झाला तर याला फुलं येणार नाही आणि फळं येणार नाही. आणि म्हणून याचं मूळ असत्य आहे. असत्य या मुळावर आपण म्हणतो ना, ऊर्ध्वमूल मधशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम. याचं मूळ वरती आहे. आणि हे जे मूळ आहे, संसार मूळ, संसार दुःख मूळ, हा संसार याचं मूळ आहे. आणि संसार खोटा आहे, त्यामुळे याचं मूळ असत्य आहे. असत्यातून जरी हा देह निर्माण होत असला, म्हणजे उद्या देह टिकणार नाही मान्य आहे, म्हणजे देह उद्या टिकत नाही म्हणून तो असत्य आहे. परंतु तो आहे म्हणून फळ आणि फूल येतं. तो आहे म्हणून
आपण जर वृक्ष जर तोडला तर फळं येणार नाही आणि फुलं येणार नाही. म्हणून तू जर जिवंत राहिलास तर तुला धर्माचं फळही मिळणार नाही, धर्माचं फुलही मिळणार नाही. म्हणून वृक्षे जीवित तन्नस्यानृत मूलमात्मनः तद यथा वृक्ष उन्मूलः. वृक्ष जर समूळ उपटलास तू तर काय उपयोग आहे. मग भौतिकवादी अशा पद्धतीने म्हणतात की एवं नष्टानृत सद्य आत्मशुषे नष्ट संशय. आणि मग फुलही सुकून जाईल त्याचं. जर तुम्ही या वृक्षाचं उन्मूलन केलं म्हणजे तूच नसशील तर मग काय उपयोग आहे. देहात्मवादी असल्यामुळं त्यांनी देहात्मवादी फल फूळ हे देहच नसेल तर शक्य नाही म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे एवं नष्टानृत सद्य. आणि तुला आणखी एक सांगतो, आणखी एक माझं तत्वज्ञान सांगतो. कोणतं. स्त्री सुंदर्म विवाहेच वृत्त्यर्थे प्राण संकटे गोब्राह्मणार्थे हिंसायाम नानृतम स्याजुगुप्सितम. अनृत, अनृत म्हणजे खोटं. खोटं हे कधी कधी बोलावं लागतं. खोटं नेहमी खोटं नसतं. मग खोटं कोणकोणत्या वेळेला बोलावं लागतं याची नीती त्यांनी सांगितली. कोणती नीती आहे. स्त्रीशू, आपल्या स्वस्त्रीला पत्नीला एखाद्या वेळेला आपण विनोदाने खोटं बोलतो. आणि कृष्णाने नाही का रुक्मिणीशी विनोद करताना, रुक्मिणी तुला लग्न करायचं तर आता तुला करू शकतेस तू शिशुपालाशी लग्न. आता काय मला खूप बायका झाल्यात, आता मला गरज नाही. आम्ही बिचारे गवळी, आम्ही या वर्णाश्रमाच्या पलीकडे राहणारे, पलीकडे असलेले, समुद्रामध्ये वस्ती करून राहणारे आम्ही, काय आम्हाला काय राजे छत्र आहे का काय चामर आहे. आणि तुला जर राजाबरोबर लग्न करायचं असेल तर अजूनही शिशुपाला करू शकतेस. आता हे जे बोलले हे का खरं बोलले का. नाही, खोटं बोलले, गमतीने बोलले, विनोदाने. तेव्हा विनोदाने स्त्रीशी नर्मविवाहेच. स्त्रीशू आपल्या पत्नीशी विनोदाने खोटं बोललं तर चालतं, ते असत्य नाही. म्हणजे असत्य बोललं तर चालतं, त्याला दोष नाही. थोडक्यात त्याला दोष नाही. पत्नीला खोटं बोललं, आपण जर एखादा अलंकार आणला आणि सांगितलं हा सोन्याचाच आहे, तुझ्यासाठी मुद्दाम करून आणलाय, खोटं का असे ना. अगदी एखाद्या कोल्हापुरी दागिने जरी असले तरी ते खरेच म्हणून सांगावं का, गंमत म्हणून करायला काय हरकत आहे, तेवढ्यापुरता विनोद असतो, पुन्हा मग कळतच. याप्रमाणे नर्मविवाहेच. एखाद्याचं लग्नच होत नसेल, मग लग्नाची बैठक बसली, मग लग्नाची बैठक बसल्यानंतर काय करावं, याचं लग्नच होईना, त्याचं लग्नच होईना. मग मग लग्न कस तरी जुळवलं, मुलगी पसंत पडली. मग आता मुलीकडल्या लोकांनी विचारलं काय, म्हणले मुलाला काय आहे, मुलाजवळ काय आहे. म्हणले आहे ना, घर आहे, दार आहे, शेती आहे. हो घर आहे कंसात भाड्याचं, घर आहे ना कंसातलं म्हणायचं भाड्याचं, मनात हळूच म्हणायचं भाड्याचं. शेती हा आहे ना, कुळाच्या स्वाधीन आहे. मग कधी मिळणार आहे, भांडण चालू आहे, मग कुळाच्या स्वाधीन आहे. आणि काय करतो मुलगा, काय करतो म्हणजे काय, मोठ्या नोकरीला आहे. काय करतो, वॉटर मास्टर. अरे वा, वॉटर मास्टर आहे. हा मग कुठे वॉटर मास्टर, मुंबईला आहे. वॉटर मास्टर म्हणजे काय, पाणक्या. वॉटर मास्टर म्हणजे काय, पाणी सोडणारा. पण वॉटर मास्टर म्हणलं की लोकांना वाटतं अरे काहीतरी मोठी पदवी आहे काय की. याप्रमाणे काहीतरी इंग्रजी शब्दाचा वापर करून, काहीतरी खोटं बोलून, त्याचप्रमाणे जुळवणे महत्वाचं आहे. एकदा लग्न जुळलं की मग आपोआपच व्यवस्था संसाराची चालतच असते. म्हणून नर्मविवाहेच वृत्त्यर्थे प्राणसंकटे. आपल्या प्राणावर संकट आलं, प्राणावर संकट आलं, अशा आपल्या याच्यामध्ये उदाहरण घडलेले की जे आपल्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या वेळेला, म्हणजे आपल्यावरती जेव्हा निजामाचं राज्य होतं अशा वेळेला रझाकारांचे आनंदित अत्याचार आपण सहन केले. या रझाकाराच्या काळात काही हिंदूंना पकडलं गेलं, असं घटना घडलेल्या आहेत. एक ग्रहस्थ होते, त्यांना पकडलं. पकडल्यानंतर आता हिंदू म्हटल्याबरोबर तिथं ते त्याचा काटा काढायचे, काय करावं काय करावं काय करावं. एक ग्रहस्थ होता, तो मोठा हुशार होता. योगायोगाने त्याच्या कानाला छिद्र नव्हते, ही खरी घटना आहे, कानाला छिद्र नव्हते. त्यांनी विचार केला की आपण मुसलमान म्हणून सांगावं, आपण जरा उर्दू बोलावं, त्याला उर्दू चांगलं येत होतं, आपण बोलावं उर्दू आणि सांगावं मी मुसलमान आहे. म्हणले कशावरून, देखो मेरे कान में सुराख है क्या. पाहिलं, अरे कान को सुराख नाही आहे तो ये मुसलमान है, मुसलमीन है. मग बाजूला ठेवलं त्याला, म्हणजे त्याचा सत्कारही केला. गंमत अशी की तो हिंदू होत, पण त्यांनी मुसलमान असल्याचं खोटं बोलला. मग हे खोटं आहे का, खोटं आहे, पण ते प्राण संकटे, आपला प्राण वाचण्यासाठी खोटं बोललं तर चालतं. आणखी एक त्यांनी
गोप ब्राह्मणार्थे हिंसायाम. त्यांनी उदाहरण असं दिलंय की एक ब्राह्मण बुवा होते, एका गल्लीमध्ये उभे होते आणि अचानक तिकडून एक गाय पळत 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 आली. गायीच्या मागं एक खाटीक लागलेला होता. गाय शोधत तो आला आणि ती गाय एका गल्लीत घुसली. त्या गल्लीतून अजून 2-3 गल्ल्या सुरू होत होत्या आणि हा खाटीक आल्यावर ती गाय बाजूला गुप्त झाली, एका दुसऱ्या गल्लीत गेली, याला दिसली नाही, दिसेनाशी झाली. याने विचारलं, ब्राह्मण बुवा, ओ बंबन, तुमने देखी क्या गाय? तो ब्राह्मण म्हणला, आता हा तर खाटीक आहे, गाय पाहिली म्हणावं तर आपण गाय दाखवली तर ते पाप आपल्यालाही लागेल याच्या गायीच्या मारण्याचं. मग नाही म्हणावं तर आपण तर खोटं बोलायचं नाही, मग काय करावं? यांनी युक्ती केली या ब्राह्मणाने. तो मोठा हुशार होता. तो म्हणले, मी पाहिली म्हणले, मैंने तो देखी है, पण बोलो ना कहाँ गई? ते म्हणे, ज्याने पाहिली त्याला सांगता येत नाही, जिसने देखी उसको बोलने नहीं आता, और जिसको बोलना आता है उसने देखी नहीं. क्या बोल रे बम्मन, तुम क्या बोल रे? असं म्हणून त्याला त्याच्यात 15-20 मिनिटं घालविले आणि मग सांगितलं, हो माझ्या डोळ्यांनी पाहिली. मग डोळ्याला सांगता येतं का? आणि तोंडाला सांगता येतं, पण तोंडाने पाहिली नाही. हे बोले बम्मन, तो कुछ भी बोलते यार, बात करते. असं म्हणून यांनी शेवटा नाक सोडून दिला. ती गाय लांब निघून गेली, त्याला पत्ता लागला नाही. आता इथं काय झालं? गोप ब्राह्मणार्थे हिंसायाम, गायीच्या रक्षणाचं त्यांनी व्रत घेतलं. म्हणजे गायीला मारण्यापासून वाचला, गायीच्या हत्येपासून गाय वाचली. म्हणजे तो खोटं बोलला, पण खोटं बोलताना त्यांनी धर्मरक्षण केला. म्हणून हे खोटं नाही, खोटं जरी असलं तरी त्याला बाधक नाही. त्याप्रमाणे गोप ब्राह्मणार्थे हिंसायाम नानृतस्या जुगुप्सितम. जुगुप्सितम नानृत, अनृत सुद्धा जुगुप्सित नाही, अनृत सुद्धा हे गरीह नाही, अनृत सुद्धा मान्य आहे. खोटं बोललेलं चालतं. हे शुक्राचार्यांनी नीती सांगितली बळीला, पण तरी सुद्धा बळीने ते ऐकलं नाही. शेवटी त्यांनी झारी घेतली आणि तेवढ्यात पाणी सोडणार एवढ्यात शुक्राचार्यांचा नाईलाज झाला. त्याही वेळेला शुक्राचार्यांनी प्रयत्न केला. त्यांनी एक बारीक रूप धारण केलं आणि त्या झारीमध्ये जाऊन बसले. झारीतून पाणी पडेना. म्हणजे पाणी का पडेना झारीमधून? आणि मग यांनी काटा टोचल्याबरोबर, आहोत तिथे शुक्राचार्य येऊन बसले होते. काटा टोचल्याबरोबर काडी टोचली आतमध्ये, कशामुळे निघेना, काय अडकलंय, तर यांच्या डोळ्याला लागली. डोळ्यातून रक्त बाहेर पडलं आणि तेव्हापासून यांना एकाक्ष म्हणतात. शुक्राचार्यांना एकाक्ष, एकच डोळा असं म्हणतात. याप्रमाणे आणि या वेळेला शुक्राचार्यांनी शाप दिला, अरे अरे अरे, तू माझं ऐकलं नाहीस, मी एवढं अडवलं तरी ऐकलं नाहीस, नाहम बिभिमी, तर तू नरकात पडशील. याप्रमाणे नैसात परोधर्म इति होवाच भूरियम, तुला नरकात जावं लागेल. अशा पद्धतीने तू पदभ्रष्ट होशील, लवकरच राज्यभ्रष्ट होशील, म्हणून यांनी शापवाणी उच्चारली. ते म्हणे, मी घाबरत नाही, नरकालाही घाबरत नाही आणि राज्यभ्रष्टतेलाही घाबरत नाही. अहो मोठमोठे दध्यंग श्रवण, म्हणजे हे दधीची ऋषी, त्यांनी तर आपले हाडं देऊन टाकले, आपलं आत्मसमर्पण केलं. शिबीने स्वतःचं मांस काढून दिलं. तेव्हा यासारखी मोठी मंडळी होती, तेव्हा मी त्याला घाबरणार नाही. मी देव, हे तर माझं मोठं चांगलं नशीब आहे, माझं मोठं भाग्य आहे की देव माझ्या दाराशी मागायला आलेत. अहो देव तर कोणालाच काही मागत नाहीत, पण देवाला आज माझ्या दारात भिक्षा मागावी लागली, भीक मागावी लागली, यात माझंच मोठेपण आहे. आणि याप्रमाणे शुक्राचार्य म्हणतात, शुक्राचार्यांनी शाप दिला आणि मच्छासनागत तिगतो यस्वमचरात भृष्यसे श्रिया, तुझी संपत्ती नष्ट होईल म्हणून सांगितलं. आणि या विंध्यावलीनी झारी आणली, शेवटी पाणी त्याच्यात टाकलं आणि त्याच वेळेस भगवंतानी हातावर पाणी पडल्याबरोबर आपलं रूप प्रगट केलं. इथं वामन हे त्रिविक्रम झाले. सगळं तिन्ही त्यांनी व्याप्त केलं. पृथ्वी व्याप्त केली, आकाश व्याप्त केलं, त्याचप्रमाणे स्वर्ग पाताळ सगळं व्याप्त केलं. तदा सुरेंद्रम दिवी देवगणा, आकाशामध्ये देव गंधर्व किन्नर सगळे जमा झाले आणि त्यांनी दुंदुभी वाजवल्या, गंधर्व गायन करू लागले. त्याचप्रमाणे तद वामन रूप मवर्धतात भूतम, वामनाने इतकं प्रचंड रूप धारण केलं की भू खम दिशोद्योर विवरा पयोध, सगळीकडे वामनच दिसू लागले. एका पायाने सगळं विश्व व्याप्त केलं, दुसऱ्या पायाने आकाश व्याप्त केलं आणि तिसरा पाय बलीला विचारलं, बले बोल, मी तिसरा पाय कुठे ठेवू?
नाहीतर तुला नरकात जावं लागेल सांग. वाण्याच्या छंदांचे रसे जलेशम, याप्रमाणे विराट स्वरूप ज्याला आपण म्हणतो, विराट स्वरूप या ठिकाणी प्रगट केलं आणि बलीला वरुण पाशांनी बांधायला सांगितलं. वा बांधा बांधा म्हणले याला. हा खोटं बोलला. त्यांनी 3 पावलं जागा देतो म्हणला आणि फक्त 2च पावलं दिली. 3रा पाऊल मला ठेवायला जागा दिली नाही. म्हणून आत्ताच्या आत्ता आपण याला नरकात पाठवू, त्याला बांधा. वरुण पाशाने याला बांधलं आणि तेवढ्यात या बलीचे काही सैनिक याच्या अंगावर धावून आले की या वामनाला मारावं म्हणून. परंतु वामन काही एकटे होते का? अहो वामनाने ताबडतोब आपल्या मित्रांना त्या ठिकाणी आदेश दिला आणि ते त्यांच्या सोबतचे जे भगवंताचे पार्षदगण होते ते नंद सुनंदोथ जयो विजय प्रबलो बलः, नंद सुनंद जय विजय प्रबल बल कुमुद कुमुदाक्ष विश्वक्सेन जय हे सगळे धावत धावत त्या ठिकाणी आले. हातात शस्त्रास्त्र घेतले आणि या सगळ्यांनी वामनाचं रक्षण केलं. ते सर्वे वामने हंते हन्यमानां स्वकान् दृष्ट्वा सर्वे नागायुत प्राणांशमुते जघनुरासुरीम. अहो मोठमोठ्या हत्तीची ताकद असलेले हे सगळे होते भगवंताचे पार्षदगण आणि त्यांनी सगळ्यांचा निःपात केला. त्याप्रमाणे बलीच्या सैन्याचा निःपात केला आणि बलीने सुद्धा सांगितलं थांबा थांबा थांबा, आता युद्ध करू नका, थांबा. वारयामास संरमधान, आता हा काळ आपल्याला अनुकूल नाही, थोडं थांबा. याप्रमाणे महायुद्धचे निर्वर्धत्व ननः कालो यमर्थकृत, हा काळ आपल्याला अनुकूल नाही. जो काळ आपल्याला अनुकूल होता त्या काळाने मी एवढं राज्य केलं, त्या काळाने मी 99 यज्ञ पूर्ण केले, इंद्रावरती देखील स्वारी केली, त्यावेळेला मला काळ अनुकूल होता. आता काळ मला अनुकूल नाही आणि म्हणून आपला पराजय होतोय, मला बांधलं चाललंय. असो, त्याप्रमाणे याला बांधलं. हाहाकारो महान असी, सगळीकडे हाहाकार झाला आणि एवढ्यात त्या ठिकाणी तृतीय उपकल्पय, 3रा पाय कुठे ठेवू म्हणून सांगितल्याबरोबर या ठिकाणी बलिराज म्हणतात, हे भगवंता, मला माहित आहे तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही हे सगळं व्याप्त केलं 2 पायांनी, परंतु अजून माझी बुद्धी कायम आहे. मी बली आहे आणि मी तुम्हाला दान देणार आहे, दान देतो आहे, याचंच मला स्मरण आहे. अजून तुम्ही माझ्या बुद्धीवर अतिक्रमण केलेलं नाही आणि म्हणून माझ्या डोक्यावर तुम्ही पाय द्या. माझी बुद्धी कायम आहे. माझ्या बुद्धीवर तुम्ही स्वतःचं सामर्थ्य प्रगट करू शकला नाही, म्हणून पदम तृतीयम कुरुशीर्ष्णिमे निजम, माझ्या डोक्यावर पाय द्या. आणि याप्रमाणे तेवढ्यात प्रल्हाद आले. प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. प्रल्हाद म्हणाले, देवा आपण श्रेष्ठ आहात, बरं झालं तुम्ही या ठिकाणी प्रगट झाले आणि इंद्राचं राज्य यांनी घेतलं होतं, हे इंद्राला परत देण्यासाठी तुम्ही भिक्षेच्या निमित्ताने माझ्या घरी आलात. प्रांजली प्रणतोपेंद्रम बभाषे वाङ्मुखी नृप. आता भगवंतांनी स्वतः इथे उपेंद्र ही पदवी भगवंताला प्राप्त झालेली आहे. मग विंध्यावली आली, या बलीची पत्नी आली, तिने हात जोडले आणि तिने सांगितलं विंध्यावलीनी की करतो प्रभावोस्तव किंमसे आवहंती, हे देवा आपला प्रभाव मी जाणते, आपण सर्व जगाचे स्वामी आहात, आपल्या मायेने सगळे मोहित होता, त्याप्रमाणे माझ्या पतीला आपण बांधलंय, परंतु लवकरात लवकर त्याला मुक्त करा, कारण त्यांनी तुम्हाला सर्वस्व अर्पण केलंय. अहो पत्रम पुष्पम फलन तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, तुम्ही म्हणता ना, एक साधं पान अर्पण केलं देवाला तरी देव मुक्त करतो. मग ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव सुद्धा हेच म्हणतात, दुर्वांकुरैरपि विधाय सतीम सपर्याम. अहो देवा, तुम्हाला एक दुर्वांकुर अर्पण केलं, एक पान अर्पण केलं तर तुम्ही त्याला मुक्ती देता, यांनी तर तुम्हाला सगळंच अर्पण केलंय, तेव्हा तुम्ही याला बांधू नका, सोडा. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सुद्धा मध्यस्थी केली आणि मग भगवान म्हणतात, हे केवळ मी एक दाखवलं, माझं रूप दाखवलं, याला याच्यातून मुक्त केलं आणि सांगितलं की हे बले, तुला मी मुक्त केलंय, आता तू खाली सावर्णे रंतरस्यास्यम, आता तुला सुतल लोकामध्ये तू जा. सुतल लोकामध्ये जाण्यासाठी देव देखील स्पृहा करतात, देवांना देखील सुतल लोकामध्ये जाण्याची इच्छा असते, तिथे सुतल लोकात तू राहा आणि मी तुझं दंड पाणी, हातामध्ये गदा घेऊन, गदा पाणी हातामध्ये गदा धारण करून मी तुझं रक्षण करील, तू निवांत त्या ठिकाणी राज्य करत बैस. आणि
याच्यानंतर सावर्णे रंतरन स्यायम. सावर्ण म्हणजे याच्यानंतर आता जे युग येईल ते सावर्ण, म्हणजे युग म्हणण्यापेक्षा मन्वंतर. आता सध्या वैवस्वत मन्वंतर आहे, हे 7वं मन्वंतर आहे. 8वं जेव्हा मन्वंतर सुरू होईल त्यावेळेला तुला इंद्रपद मी देईन. सावर्णे रंतरस्यायम भवितोंद्रो भविष्य मदाश्रया. तू इंद्र होशील माझ्या. तोपर्यंत मात्र सुतल लोकामध्ये मी तुझ्या दारात तुझा द्वारपाल म्हणून राहीन. तावत सुतल मध्यस्थाम विश्वकर्म विनिर्मितम. ज्याप्रमाणे या सुतल लोकामध्ये काही राहणार नाही, तिथे आधी नाहीत, व्याधी नाही, त्रास नाही, दुःख नाही, काही नाही. याप्रमाणे तुला कोणाचाही त्रास होणार नाही. आपण परवाच बघितलं की सुतल लोकामध्ये रावण आला होता या बलीबरोबर युद्ध करायला. त्यावेळेला भगवान वामनाने त्याला एका पायाच्या अंगठ्याने जे उचलून फेकलं ते तो लंकेत जाऊन पडला. सुतलम स्वर्गी प्रार्थ ज्ञाती परिवारितः. तुझ्या सर्व परिवारासह तू तुझे जाऊन राहा. ज्याप्रमाणे त्याला मुक्त केलं. आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते ब्रह्मन संतनु शिष्यस्य कर्म छिद्रम वितन्वतः यत्य तत्कर्मसु वैषम्यम ब्रह्मदृष्टम समम भवेत. आणि सांगितलं की तुझा यज्ञ पूर्ण झाला. आता 99 यज्ञ तो तुझे झालेलेच होते, 100वा यज्ञ पूर्ण झाला नाही, पण मी सांगतो. या ठिकाणी याला म्हणतात कायदेशीर पद्धत. प्रत्यक्ष नाही झाला पण मी सांगतो ना. लेखी नाही देत पण तोंडी सांगतो. लेखी नाही लिहून देत पण तोंडी सांगतो. याला म्हणतात कायदेशीर वागणं. भगवंत या ठिकाणी कायदेशीर वागले. 99 यज्ञ पूर्ण झाले, 100वा झाला नाही, पण यत्यत कर्मसु वैषम्यम ब्रह्मदृष्टम समम भवेत. ब्रह्मदृष्टी मी सांगितलं ते पूर्ण झालं. न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदेतम अच्युतम. आपण म्हणतो ना, देवा तुम्हाला नमस्कार केला म्हणजे माझ्यातलं सगळं न्यून संपलं. आपण पूजा करतो, षोडशोपचारे पूजा, 16 प्रकारच्या गोष्टी पाहिजेत. आणि त्या नसल्या तर गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल हे सगळं नाही. हो काय करावं, तांबूल म्हणजे बिडाचं आणायचं राहिलं, पण नसू द्या. देवाला नमस्कार केला, देवा तुम्हाला बिडा अर्पण केला माझ्या मनाने, देव म्हणतो मान्य. म्हणून शब्द जे आपण वापरतो, मंत्र जे वापरतो ते भगवंताच्यासाठी समर्पित केलेले असतात. म्हणून शब्दाचे रत्न केले अलंकार तेने विश्वंभर पूजियेला. आता एवढ्या विश्वंभराची पूजा कशी करायची हो, पण शब्दाचे रत्न केले अलंकार तेने विश्वंभर पूजियेला. भावाचे उपचार करविले भोजन तेने नारायण जेविला. संसार हाती दिधले आचमन मुखशुद्धी मन समर्पले. सुरंग इंद्रिय रंगला तांबूल माथा तुलसी दल समर्पले. सद्भावाचा दीप केला निरंजन देवोनी आसन देहाच्या न बोलवनी तुका करीन चरण ठेवा निर्विला देव माझ घरी. आता हे सगळं शब्दानेच चाललंय. खरं काय ते म्हणजे भाव हा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ब्रह्मदृष्टीम समम भवेत. ब्रह्मदृष्टी म्हणजे समदृष्टी. मी पाहिलं तुझा यज्ञ पूर्ण झाला, आता तू काही काळजी करू नकोस. तुला तुझे 100 यज्ञ पूर्ण झाले. तुला पुढच्या या सावर्णी जे मन्वंतर येईल त्या सावर्णी मन्वंतरामध्ये तू इंद्र होशील. ज्याप्रमाणे मंत्र तंत्र ततश्छिद्रम देशकाल वस्तुतः सर्व करोति निश्छिद्रम. जे काही छिद्र आहे, छिद्र म्हणजे न्यून, जे काही न्यून आहे ते भगवंताचं नाव घेतलं की परिपूर्ण होतं म्हणे. काही नाही. देव सद्यो वंदेतम अच्युतम. देवाला नमस्कार केला की सगळं न्यूनम संपूर्णता याती. अहो न्यून तर सगळंच असतं. आपल्याकडे काय सगळ्या वस्तू थोड्याच असतात? नाही. आपण वस्त्र अर्पण करायचं म्हणतो, काय अक्षदा वाहतो. अक्षदा म्हणजे काय, वस्त्र आहे का? पण काय करावं, वस्त्रोपरार्थे अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. सगळ्यासाठी अक्षता चालतात का? भगवंत सगळं मान्य करून घेतो तुमची जर भावना असेल तर. म्हणून ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते यज्ञ छिद्रम समाधत्त. त्याप्रमाणे याचा यज्ञ परिपूर्ण केला. आणि उपेंद्र कल्पयान चक्री पतिम सर्व विभूत हे. ज्याप्रमाणे भगवंतांनी उपेंद्र असं नाव धारण केलं आणि मग इंद्राला त्याचं राज्य देऊन टाकलं आणि स्वतः उपेंद्र म्हणून या ठिकाणी राहिले. त्यानंतर 24वा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये भगवंतांनी हा मीन अवतार कसा धारण केला. भगवंतांनी माशाच्या रूपाने जे वेद या ठिकाणी नष्ट झालेले होते, ब्रह्मदेवाला थोडीशी झोप लागली, त्यावेळेला वेद नष्ट झाले आणि त्यावेळेला नैमित्तिक लय झालेला होता आणि हयग्रीवाने हे वेद आत्मसात केले, नेलेले होते. ते भगवंतांनी सत्यव्रत नावाचा राजा होता, त्या सत्यव्रत राजाच्या तो एके दिवशी स्नानाला गेला.
स्नानाला गेल्याबरोबर तिथे त्याच्या हातामध्ये एक बारीकसा मासा पडला. त्याला वाटलं अरे मासा, हातात मासा आला. त्यांनी हौदात टाकला. तो थोड्या वेळाने हौदभर झाला. पुन्हा नदीत टाकला. पुन्हा नदीभर झाला. आणि मग तो मासा म्हणू लागला, अरे मला नदीत टाकलं पण नदी मला पुरेना, तू मला समुद्रात टाक. असं म्हणल्यावर त्याने समुद्रात टाकल्यावर तो समुद्र भर झाला. आणि मग त्यांनी सांगितलं की मी प्रत्यक्ष ईश्वर आहे. आता यानंतर सगळं प्रलय होईल आणि मग एक नाव, तू या ठिकाणी त्या नावेत बैस, ती नाव माझ्या कानाला बांध आणि तुला मग मी ज्ञान सांगतो. त्याप्रमाणे योजन शतम व्हाव्य ज्ञानशे सराह, त्याप्रमाणे भगवंतानी ज्या वेळेला ज्ञान सांगितलं आणि तोच वेद ज्या ठिकाणी घेऊन गेलेला होता हयग्रीव, ते वेद भगवंतानी आणले. म्हणून त्या मीन रूपी भगवंताला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. म्हणून मीन मीन हरी मीन मनाने, वामन पंडितांनी म्हटलंय, मीन मीन हरी मीन मनाने, जो सुरी विनविला नमनाने, वेद घेऊ निजळी चपळाला, शंख दैत्य वदती चपळाला, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि हे मत्स्य पुराण त्या ठिकाणी सांगण्यात आलं. असो, या ठिकाणी हा आपण अष्टमस्कंध या ठिकाणी पूर्ण केला. आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण नवमस्कंधाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा उद्या नवमस्कंध आपण सुरू करू. नवमीच्या निमित्ताने नवमस्कंधाला सुरुवात होईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनाथ गुरुमूर्तये नमः.